बायोक्लीन कंपनीच्या विरोधात 2 दिवसात कारवाई न केल्यास प्रदूषण विभागाचे निखिल मोरे यांच्या तोंडाला काळे फासणार. प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांचा गंभीर इशारा. बायोक्लीन कंपनीच्या विरोधात महानगरपालिकेला व प्रदूषण विभागाला पत्र देऊन 5 ते 6 महिने झाले. बायोक्लीन कंपनीचा जो जैविक कचरा निस्ता नाबूद न करता तसाच ठेवला आहे असा त्यांच्यावर आरोप केला होता. पुरावे देखील दिले, परंतु महापालिका आयुक्त झोपेचे सोंग घेत आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कारवाई न झाल्यास प्रदूषण विभागाचे निखिल मोरे यांच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिला. नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहर अध्यक्ष सोलापूर. बायोक्लीन कंपनीच्या विरोधात जवळजवळ 5 ते 6 महिने झाले महानगरपालिकेला आणि प्रदूषण अधिकाऱ्यांना पत्र देऊन सुद्धा बायोक्लीन कंपनीचा जैविक कचरा जो वैद्यकीय कचरा आहे तो नेस्तनाबूत न करता तिथंच ठेवला असा त्यांच्यावर आरोप केला होता. संबंधित गोष्टीसाठी पुरावे सुद्धा दिले होते, तरी सुद्धा 2 दिवस पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं असता या महानगरपालिका प्रशासन आणि निखिल मोरे साहेबांना, प्रदूषण अधिकाऱ्याला कुठल्याही पद्धतीची जाग आली नाही. तर आता जर संबंधित त्याचा बायोक्लीन कंपनीचा ठेका रद्द करून दुसऱ्या कंपनीला म्हणजे SS या कंपनीला ठेका देण्यात आलेला आहे. तरी सध्या चालू फोटो मी आपल्या मार्फत म्हणजे पत्रकारांना पाठवलेले आहेत. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.